काय पण पावटे ना ही अरे हा कुलीत 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 बघ कुलीत हे कुलीत कुलीत हा औषधी आहे मस्त म्हणजे ज्याला मूतखड्याचा त्रास असेल ना हे त्याचा काळा प्यायचा कुलदाचा जाम भारी आणि जाम सांगा काढेल. गटू तुझ्या गायला पालन ह्या आता ना आता येतेस गायची सोय जाम झाली इकडं. येतोय काय हा घेऊन जा आता आम्हाला आंब्यावर जायचं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज चालू आहे शेतावर वाल म्हणजे आवरा उपटायला आणि आवरा काढायला चाललो आहे. हे मित्र आहेत दोन आमचे गावचे हंटर. चालू इकडं जा वहिनी दादा येते गावातली गावातली लोक पण खायलो खलाडीमध्ये असतील. तर जाऊया आता बघा शेतामध्ये कोण लोक भरपूर लोक गावातले असतील अशी. कारण प्रत्येकाची खलाडी येते. खलाडीत कोण ना कोणत्या संध्याकाळ टायमाचा 4 वाजता 3:30 पावणे 4च्या आसपास जातात लोक अशी पण ऊन खाली झाल्यावर. सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी टायमाला जातात लोक जेणेकरून ऊन लागायला नको म्हणून. चला जाऊ शेतावर बघू वालाची शेती वगैरे झाली सगळ्यांची. शेती होऊन आता म्हणजे काढतायत काय बोलू ना. आता वाला शांगा खायला भेटतील. लोक पुपटी करतात. चला हे बघा हे अशी शेती आणून घरात हे असे झोडतायत वाल. पहिले गंभीर शेत दिसलेत. कधी आणला कधी हा आणला कधी शेत. अरे आणला कधी हे बघा तिकडे वाल. खलाडीत जायचा रस्ता आमच्या. जा चावी घे, जा चावी घेऊन ठेव. खलाडीत जायचा रस्ता इकडं समोर. आता इकडून खाली स्टार्ट होईल आमची. हे पण ते वालच शेत इकडं होतात. बाकी वरच्या साईड कुठं होत नाही वाल. कारण इकडं वलसर जागा असते ती. मागच्या व्हिडिओ टाकले होते एक आमच्या गावाचा जो पूर्ण कोकणातील गाव सुंदर गाव त्यामध्ये दाखवली पण शेती ती. आता लोक शेतामध्ये असतील. काय लोकांना काढलाय वाल तेव्हा काढतातच. पण गावात जास्त लोक पण आहेत ना तर शेतावर आलेत. हे बघा खलाटी हा आमचा शिवाचा आंबा. मस्त नजारा वाटत समोर. शेती आवरा काढतायत. तिकडं पण काढतायत. इकडं तर हा काढलाय. इकडे चालू आहे काम. इकडं पण काम चालू आहे मालातच. राखणदार चल बघायचं. ते वाल साईडला तिथे उपटून तिथे हे करतात. साईडला तुम्ही शांगा करतात त्याच्या ते नाही आपल्या लोक साईडला काढून ठेवला. इकडे ही आता पुढची तयारी डाळ भाजायला भाताची तयारी. तिकडे उपटते तर जाऊया. तर मग काम चालू इकडे जाऊया. इकडे जाम भाषण दिलेल्या. ते पूर्ण खलाटी असतात सध्या. इकडे भाषा सुकला आता. हे बघा वालाची शेती. शेंगा वालाच्या इकडे काढू आपण. मस्त वाटत ऊन आहे. हवा पण चांगली लागते. वाटत नाही गरमी होती अशी. पूर्ण खलाटी वरची खलाटी. तिकडे वहिनी काम करतात. आई पण काम करतात. चारी साईडने पूर्ण डोंगर आणि या डोंगरामध्ये आपलं गाव. हा सीन भारी वाटत नाही आपल्या गावाचा. उपटत आहेत आणि शांगा काढतायत. वाल्या शांगा साईडला, सुक्या शांगा साईडला. काय तो शांगा काय 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 शेंगा काढून ठेवले हे बघा ना कावले आहेत ना रे. कोणाचा आवड आहे आमच्या त्या अच्छा बैचा वर काय ह्याच्या वाल्या शांगा सुक्या शांगा सांगा तिथं खाल्यावर ठेवल्यात. म्हणजे ह्याच्यावर ठेवायचं ना पण नाही ह्याच्यावर ह्या काय ठेवल्यात.
अच्छा ह्या अशा ओके. वल्ल्या या वल्या शेंगा उपटून हा आवरा उपटून असा उपटायचा. त्याच्यानंतर वल्या शेंगा टाकायच्या साईडला, सुक्या शेंगा त्या ठेवायच्या जेणेकरून त्या झोडायला. मग अशी गंभीर त्या पहिला स्टार्टिंगला झोडत तसे वास मस्त ते. आता इथं काढून ठेवलेला आहे. हा या आमच्या गावचे आमची गावची शेती. इकडे इकडे पण कामकाज चालू आहे जोरात. आवरास अर्धा सुकलाय मस्त आलाय काय थोडा वाला आहे ना. पण काय अजून कावल्या पण सांगायचं भरपूर. भरपूर आहेत. हो गावच्या काय त्या काही निसात कावल्या. कावल्या नुसत्या कावल्या येतात. जाऊ द्या आता हे पण आता अजून फुल तयार इकडे. बोलू द्या. ते आता काय करणार? आता असं- शेती. तो काढायला का सोडून आता हो. उपटूया आपण असा उपटायचा. तर का बरं? अच्छा गावात मधला थोडा बघा यात शेंगत नाही यावर एक पण शेंग नाही. सुकलेली एक पण नाही आणि ओली ती पण कावल्या आहेत त्याच्या शेंगा. काय काय? उपटत पण नाही ना. ट्रॅक्टरने नांगाला ना. ट्रॅक्टरने. ट्रॅक्टर नांगले म्हणून हे असं होतंय. नाही. असं काय नाही ना. काय नाही. वाला होता ना त्याच्यामुळे. तिकडे पण त्याच्यात ते कोण गेलेत. तिकडे भरपूर आहे. हा काय जा तेव्हा आता त्यांची का वेगळी सुक्या शेंगा, वाल्या शेंगा कशा? ना नको नको आता इकडनं तिकडे जातो कालमात जायचं परत. हे बघा सुकले सांगा. हे बघा हे वाल हे पण असे हे कवले सुकले ते एकदम. हे बघा शेंगा आहेत त्यात. हे बघा वाल बघा हा बघा वाल. हे बघा वा. हे वाल हा वाल असा थोडा भरला वाटतंय. व्हिडिओ पाठवतील मग आमच्या मोबाईलमध्ये येते. हा मग येणार तुम्हाला सगळी बघतील आता. आम्ही बघतो तुमचा. हे बघा इकडे ह्या शेंगा ह्यात बाटली ठेवलेली लपून पाण्याची थंडसाठी. ह्या शेंगा ह्या ओल्या शेंगा. गावचा ओरिजिनल वाल पावटा. पावटा नाही पावटा नाही. हा फुगतरी नाही. हे ओरिजिनल ओरिजिनल आहे. नॅचरल. पिवलं. सफेदवालं नाही. हे नॅचरल फूड. हे बघा तिकडं वहिनी काढतायत. त्यांच्या वहिनींच्या आई आहेत त्या बाजूच्या गावात आल्यात. पवार मामा आलत आवाज आला त्यांचा. इकडं पलीकडे आमचा समुद्र आहे ह्या साईडला खाडी. अजून किती जण बाकी आहे. हा पूर्णच बाकी आहे. पूर्ण बाकी आहे अजून काम टाकणार. किती किती जातील. 2 दिवस जातील. 2 लागतील ना 2 दिवस. पण ऊन वाटत नाही ना. ऊन वाटत नाही. हवा चांगली आहे जरा. हवा चांगली आहे. मग नेहमी हवा दुपारी असेल ना अशी. ऊन पण असं पण ऊन थोडं आबूड जातात. तुम्ही काय आणलाव तिकडे तिकडे चला त्या वहिनी शब्द द्या. ओ वहिनी ओ वहिनी कुत्रे बित्री सोबत. हा हो पवार मामा लगेच दाढी तयार करता का काय. पवार मामा भाला घेऊन उभे आहेत. आलो पवार मामा. हो हा हा पवार मामा आमच्या गावचे गोपी. आता सध्या ते त्यांचा आवरा काढून वगैरे येतात. पुढची तयारी भाताची तयारी करतात. वाल होऊन त्यांच्या आता ते डाळ तयार करतात. त्यामध्ये त्यांनी हे आणलं कवल वगैरे आणलाय ना मामा. मग आवरा किती झालं. कसं झालं मग खायला पण नाही खावं नाही का हो काय शेंगाला चव आहे. का नाही मध्ये लाल. हा काय मग आणि बाहेर येईल द्या. त्यांना सांगा आवरा आणा. मी सांगता जे पिरियड बघते त्यांना मला आवरा घेऊन या. हा तर आमची दार भाजायला या. डाळ भाजायला या बोलतायत. इकडे तयारी चालू आहे त्यांची. हा इकडे माणसं आहेत ना. इकडे हा इकडे जा माणसं आहेत. शेतात तुमचे आमच्या कोण नाही मला घरात. घरी आहेत दोघं पण.
हा काय पलीकडे आमच्या शेतात जाऊया इकडं. आई नाही आली अजून. इकडे वाघ काढून ठेवलाय. हा वाल मस्त आलाय. दाखव हा तिथपर्यंत होता. हा तिकडे एवढा मोठा शेत आहे. कुठं हे मॉल दिसल हो तिकडे. हा 4 पारे सांगितलं म्हणजे 2000 येतील. इकडं शेती. या साईडला थांब. मस्त वाटते तर मग हा वार मग गारगार हवा लागते एकदम भारी. सोड सोड. हा साईडला भरपूर बायका आहेत. वाडीतल्या बायका तुमच्या. चला तिकडे जाऊ. आणि इकडं ह्या साईडला पण झाला होते झाला काढून वाल. आणि तिकडं आमचं शेत पलीकडचं. आईन पण तयारी केली कधी झाड आली. इकडे जाम लोक आहेत. हा काय झाला. गायब करून लोक आलेत बाबल्या गावातल्या. बरं ना. हो हो आई घरी आहे. आम्ही आता आवरं काढा आले. हा इकडे बघा ही अजून थोडं काम बाकी आहे. अर्धाने उपटलं. हा किती आहे काय आहे भरपूर पातेर आहे खाली गावात. इकडं काम चालू आहे. तिघी एकदम घालल्यात. मग आता डोका सोडायचं आहे. इकडून दाढ आहे. दाढीचं अर्धा काम चालू आहे. आणि एकीकडं इकडे चालू आहे. कुठे जी झाला होते आता. वालाची शेती झाली संपलेली आता. काय किती शेंगा भेटल्यात. कावल्या सांगायचं पण ना एवढं लहान झाल्यात. हा कावल्या सांगायत. या काय कावल्या सांगा काय किती भेटल्या सांगा ना तुम्ही. ह्या म्हणजे वेगळ्याला काढ देऊ. कुठे सांगा. अच्छा हा वेगळा काय तेव्हा तिथे ठेवले सांगा अजून. आता हे फक्त हे सोबत न्याल ना फक्त. हे काय हे आवऱ्याचं आवरं सुक्या सांगा काय बरे हो गाव. हा वाल कमी जरा. आपण आमचा आहे काय नाही काढला. आमचा काढून गेलेत. मस्त हिरवा काळ वाटतं आमच्या ह्याच्यात. हे ससा खाता ना पाला. मटके आहे काय. सॉरी मटके आहे. आईने मटके लावले. झाली ना वाटतं बरोबर. पावट्या काय पण पावटे ना ही. अरे हा कुलीत बघ कुलीत. हे कुलीत हा औषधी आहे मस्त. म्हणजे ज्याला मूतखड्याचा त्रास असेल ना त्याचा काळा पेचा कुलदाचा जाम भारी असतो. म्हणजे जेणेकरून पोटाला आणि आराम येतो. तरी पडतो मूतखडा. मला झाला होता तर मला आईने हेच दिला होता औषध करून. खूप फरक पडला. चवळीची शेंग ही बघा. चवळीची शेंग खूप पट्टो सा ते मिळाली. चवळीची शेंग भारी आहे. इकडं बघ मस्त शेंगा झाली. इकडं बघ गावाला भारी वाटते एकदम. निसर्ग रम्य वातावरणात हिरवा गार. त्या तिकडं ताई बसले दिसत पण नाही यात. लवकर डाळ पेटवलीस म्हणजे गोंधळा आमचं गोंधळा नाही आता पोकड खायला. इकडं झालं एवढंच बाकी राहिलं दादा. ती समोर जांभल चांगली होती. हा जाम का भरपूर आहे भाई. जाम आहे जाम. आमचा बाकी आहे हो.
शेंगा आमच्याने आईने कुलत पेरले आणि काय मटकी आणि चवली झाले शेंगा हे बघा हे. आणि जाम शेंगा काढले. गटू तुझ्या गायला पालन ह्या जाताना आता येतेस गायची सोय जाम झाली इकडं. येतेस काय हा घेऊन जा. आता आम्हाला आंब्यावर जायचं आहे. आंबा उतरे 2-3 माणसं आलीत आमची आदिवासी. काय आलाय आंबा माहिती ना हे लोक बोलता आला मग काय तयार झाला आंबा तयार झालं हो तयार झालं सगळे बोलते तयार झालं तयार झालं माझं त्याच्या वर्ष हिरवं हिरवं होतं ते उतरून गेलं कुणी काय लगा आणि सुक्या सगळ्या त्यात का लागते तू तेवाल्याने हा का जरा जाऊन निवडायचं नाणी रिटायर झाले ना ही बोललो नाणी आता बघ शेती आमची कामं करते सगळी दाखवतो ना रिटायर आता नाणी रिटायर होणार आहे सध्या किती 50,000 पगार असेल तुला 50 नाही सांगू त्याचं किती 90,000 च्या गावात मग आता मग अजून काय बुक बिक केलाच नाही दुसरं काय कशाला शेतीची आवड आहे नाही ना कामतावर कुठच्या काउंटर असो आले का इकडं बघा इथे बस असं असं वातावरण वाटतं छान एकदम सुंदर गावचा नजारा शेंगा काय चवलीच्या नाणी पण तिकडं शेंगा हे करते आवरा उपटते वाल निवडते इकडे भाजी शेंग काय चवली शेंगा ती काय शेंगा ही शेंगा बघून टोपली पूर्ण भले शेंगाने दोघे माझ्या करतात यावर शेती जरा हा एवढी पण चांगली नाही आले मीडियम आहेत काय कारण मध्ये पाऊस पडला आणि तेव्हा तेव्हा पण आधी पाऊस पडला 1 तारखेला जानेवारीच्या त्यावेळेस थोडा नुकसान झाला आहे काय कोणाची तिकडे पुलाव आहे हा पहिला आपला पुलाव होता तालुका ना नाव होता पुलावा ना आता रायगड तालुका नव्हता रायगड जिल्हा सॉरी जिल्हा तालुका आमचा एकच आहे त्याला शेंग चवलीची चला आता जातो पुढच्या रस्त्याला आहे घरी आहे येते शेतीचे काम आहे भरपूर जोरात चालू आहेत चला जाऊ तिकडं आता घरच्या वाटेकडं हो वाटेत आता आम्ही जातो जरा आंब्यावर आंबा उतरायचा आहे ना बाबू आपलं हे कुठं आहे सामान कुठे जाऊ आणलास काय विहीर तात्यांची विहीर आहे आमची आहे पाणी फुल पाणी आहे ते सध्या मुंबईला आहेत आज आलेत सकाळी गाडीमध्ये चल बाबू चल तिकडे कोणी ते झाड लावले त्या साईडला तर मित्रांनो ही अशा आमची शेती अशी म्हणजे झाला आहे होतं काम शेतीचं पूर्ण भरपूर लोक शेतामध्ये आहेत संध्याकाळी आम्हाला आवरा काढायला येतात आणि अशी ताई नाणी बसले तिकडं सावलीमध्ये मस्त काय शेतात तो शेतामध्ये तो आवरा काढून नंतर मग त्या शेंगा अलग अलग करून आता नंतर घरी अंगण्यात झोडायला येतात नंतर ते वाल असतील ते साफ करून घरी ठेवतात जेणेकरून वर्षभर पुरायला पाहिजे असे पण आमच्याकडे असं विकत नाही कोण फक्त खाण्यापुरते होतात एवढी मोठी आमची शेती नसते कोणाच्याकडं की जे लोक विकतील तरी पण यावर्षी थोडे कमी आलेत कारण पावसाने गोंधळ केल्यामुळं त्यामुळे थोडी शेतीची वाट लागली होती तर ठीक आहे वांधा नाही तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू चांगल्या त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय